जुलै महिन्याचा 15वाडा उलटला असला तरी नागपूर विभागामध्ये आतापर्यंत निम्म्याहून कमी पेरणी झालेली आहे. कारण नागपूर विभागाचा जर विचार केला तर अवघ्या 47.80% इतकीच पेरणी जी आहे ती झालेली आहे. गेल्या वर्षीचा जर विचार केला तर आता म्हणजे गेल्या वर्षी जुलैच्या 15वाड्यापर्यंत ज्या आहेत त्या सुमारे 80% इतक्या पेरणी झाल्या होत्या. मात्र जून महिन्यात पावसाने दिलेली दडी आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेला पाऊस आणि त्यानंतर पावसाची उसंत यामुळे जो आहे तो हा सगळा परिणाम पेरणीवर झालेला आहे. खरं तर विदर्भातल्या पूर्व विदर्भातल्या प्रामुख्याने भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातल्या काही भागामध्ये जी आहे ती धानाची पेरणी केली जाते. धानाच्या रोवणी केल्या जातं. मात्र पावसाच्या कमतरतेमुळे जी आहे ती तिथं देखील धानाची रोवणी अद्याप झालेली नाही आहे. यवतमाळ किंवा अमरावती हा भाग आहे, त्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते कापसाचं पीक घेतलं जातं. मात्र पावसाच्या या विलंबाचा परिणाम जो आहे तो त्या भागात देखील झालेला आहे. सोयाबीन उत्पादक भाग असेल त्या भागात देखील पावसाच्या उसंतीमुळे जे आहे ते अनेक ठिकाणी पेरणी झालेली नाही आणि ज्या ठिकाणी पेरणी झालेल्या आहे त्या ठिकाणी पावसाच्या अभावामुळे पेरणी केलेलं पीक देखील वळता आलेलं नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जे आहे ते आता दुबार पेरणीचं संकट देखील ओढावत असल्याची स्थिती जी आहे ती विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये बघायला मिळत आहे. पावसाचा जर अंदाज केला तर नागपूर विभागामध्ये भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा काही प्रमाणात चांगला पाऊस झालेला आहे. मात्र इतर जिल्ह्यामध्ये जी आहे ती पावसाची तूट मोठ्या प्रमाणात आहे. पुढच्या 15 दिवसात जर चांगला पाऊस झाला नाही तर पेरणी एकतर ही जी निम्म्यापर्यंत झालेली आहे ती पुढची होणार की नाही आणि जी पेरणी झालेली आहे ते पिकं शेतात उगवणार की नाही हा प्रश्न जो आहे तो कायम असणार आहे. त्यामुळे पुढच्या 15 दिवसात पाऊस कसा असतो यावरच जे आहे ते यंदाच्या सगळ्या शेतीचं गणित अवलंबून असणार आहे. उदय तिवांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर.